नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? गणेश शंकर गोरके. आपण कुठून आलात? मी चेंबूर मुंबई महाराष्ट्रामधून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी एक पेंटिंग काम करतो आणि वॉटरप्रूफिंगचं काम करतो. बघायची. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 8 मार्च 2021ला घेतली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या आधी मी भक्ती करत होतो गणपतीची. कोकणात जी महाराष्ट्रामध्ये पारंपरिक भक्ती चालते गणपतीची, परत स्वामी समर्थांची भक्ती करायचो मी. तर ही भक्ती करत असताना मी पूर्ण भक्ती करत असताना एक दिवशी माझी नोकरी सुटली. नोकरी सुटता मी एकदा गावी गेलो आणि तिकडे मला सगळं गणपतीचं ध्यान लागलं की आपण चांगली भक्ती करावी, आपल्याला चांगलं मोक्ष भेटेल कुठल्या मार्गाने. ह्या गणपतीचा भक्ती करत असताना मला एकदा असंच आठवलं की आपण कुठेतरी चांगलं भक्ती बघावी कुठेतरी. तर भक्ती करत असताना मला एकदा स्वामींचा अक्षरशः समोर दर्शन झालं. स्वामींचं दर्शन झालं तर स्वामी बोलतात, तू त्यांची का भक्ती करतोस, तू माझी भक्ती कर. तर मी भक्ती करत असताना स्वामींची भक्ती करायला चालू झालं. स्वामींची भक्ती करता मला नंतर थोड्या दिवसांनी मला दारूचं व्यसन चढलं. दारूचं व्यसन चढलं ते खूपच चढत गेलं एकदम. आणि त्यानंतर मला 2017 नंतर माझी जी नोकरी सुटली त्यानंतर मी दारूच्या नशेच्या आहारी गेलो पूर्ण. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण जी कोकणातली प्रसिद्ध भक्ती साधना आहे, गणेशोत्सव साजरा करणे, गणपतीची आराधना करणे, ही भक्ती साधना आपण करत होतात. त्याचप्रमाणे आपण स्वामी समर्थ यांनासुद्धा आपण गुरु मानले होते आणि त्यांचीसुद्धा आपण सेवा करत होतात. मग हे सगळं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात का आलात? संत रामपालजी महाराजांची मला माहिती अशी भेटली की मी एकदा असंच फुल दारू पिऊन होतो. खूप नशा केली होती. नशा करत असताना मला देवी देवतांचं खूप वेड होतं. म्हणजे एवढं वेड होतं की मला आज नाही कुठेतरी देव भेटतील म्हणून मी बघत बसायचो. नंतर एक दिवशी असाच मुंबईला मी घरी झोपलो होतो रात्रीचा. तर रात्रीची मला झोप नाही लागली म्हणून मी मोबाईल बघितला आणि यूट्यूबला मी असं बघत गेलो कुठे देव चांगला कुठे भेटतो, काय भेटतो. आता जिकडे तिकडे बघा, वैष्णवदेवीला कुठे गेलात तर आपल्याला चांगलं पावतो, देव पावतो. असं मी सगळं बघत गेलो की मला कुठेतरी देव भेटेल. तर देव कुठे मला काही भेटला नाही. ते बघत असताना मी यूट्यूबला बघत असताना संत रामपालजी महाराजांच्या जे लहान बालकं होती त्या बालकांची यूट्यूबला मुलाखत चालू असताना ते मुलं बोलत होती की मला संत रामपालजी महाराजांनी सतलोकात घेऊन गेले आणि मला आंब्याचा प्रसाद दिला, हे गेलं सगळं. मला ते मी बघून एकदम आश्चर्यचकित झालो. नंतर मी पुढे असं यूट्यूब पुढे करत गेलो तर एक असंच नशा करणारे एक व्यक्ती दिसले मला. त्यांनी जी सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या मी शरणामध्ये गेलो, त्यानंतर माझी दारूची नशा सगळी सुटली. आणि त्यानंतर जर मी बघितलं ते सगळं खोलत गेलो, एक असे बघत मला भेटत गेले की सगळे त्या यूट्यूबमध्ये बघत दिसले. तसे मी एक बघत गेलो. आणि त्या दिवसापासून मी विचार केला की माझ्या मिसेसला सांगितलं की आजपासून आपण जिकडे तिकडे देवदेवताचं जिकडे तिकडे भक्ती केली, बाबाबुवांकडे गेलो, पण आजपर्यंत आपल्याला कुठे असा कुठला देव नाही भेटला. तर आज मी लास्ट ही आपण स्टेप आहे ती बघायची की बाबा आपल्या दारूचा नशा सुटेल, हे सगळं सुटेल, तर आपण हे तिकडे जाऊया आणि बघूया. तर इकडे आलो मी एक दिवशी ठाण्यामध्ये. मला कळालं की ठाण्यामध्ये इकडे नामदीक्षा देतात. मग तिकडे आलो आणि मी नामदीक्षा घेतली. तेच माझ्या अंगात जे काय होतं ते काय मलाच नाही कळालं. मिसेस पण आमची बघत बसली, असे काय एकदम थरथरला तुम्ही एकदम. तेव्हापासून जी माझी दारूची नशा गेली ती गेली. भूतबाधा प्रेतबाधा काय मला होते ते सगळंच गेली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे काय यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांना जे आलेले अनुभव आहेत ते आपण ऐकलेत आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये एक चाह बनली की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारायला हवे आणि आपल्याला जी काही व्याधी आहे, जो काही त्रास आहे, जी काही नशा आहे, त्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर हा एक मार्ग आहे. म्हणून या कल्पनेने आपण संत रामपालजी महाराजांचा शोध घेतला आणि ठाण्यामध्ये जे नामदान केंद्र आहे संत रामपालजी महाराजांचं, तेथे जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय चमत्कार किंवा काय काय लाभ आपल्याला प्राप्त झालेत? सर, मी ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्या दिवसापासून जे माझी दारूची नशा तर गेलीच, पूर्ण गेली.
आणि मला आध्यात्मिक ज्ञान भेटलं पूर्ण परमात्म्यांचं. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे शास्त्र आधारित भक्ती भेटली. दुसरा लाभ म्हणजे मला असा भेटला की दुसरा लाभ मी एक दिवशी पेंटिंग काम करत असताना घोड्यावर चढलो होतो. 20 फुटाचा घोडा होता वरती. 20 फुटाचा घोडा जो वरून तुटला तोच मी खाली आलो तर त्या घोड्याचा जो पाय तुटला होता तो माझ्या पॅन्टीमध्ये घुसला आतमध्ये. पॅन्टीमधून घुसून तो वरती माझ्या कमरेपर्यंत बाहेर आला तर मी बोललो आज काय वाचणार नाही ह्याच्यामधून. तर तेवढ्यात तो जो घोड्याचा आता होता जो तुटलेला भाग तो माझ्या पोटापर्यंत आला आणि मी तेवढ्यात येऊन खाली जमिनीवर स्थिर झालो. सर, जसं तुम्ही सांगितलं की सर्वप्रथम जेव्हा आपण जी काही पारंपरिक भक्तिसाधना करत होतात त्या भक्तिसाधनेबरोबरच आपल्याला नशा चढली होती आपल्याला आणि नशेचं व्यसन आपल्याला जडलेलं होतं. तर ह्या नशेपासून मुक्त होण्यासाठी आपण यापूर्वी काय काय प्रयत्न केले होते? ह्या नशेसाठी मी खूप बाबाबुवांकडे गेलो होतो, चांगल्या लोकांकडे गेलो होतो. की मी पुण्याला पण गेलो होतो एक ठिकाणी की माझी नशा सुटावी. की मला एकाने सांगितले तू नाशिकला जा, नाशिकला तुला भेटेल. नाशिकहून मला एक टायमाला एकाने सांगितलं की वैष्णवदेवीला जा. वैष्णवदेवीला गेलो, तिकडे पण नाही मला काय भेटलं. तिथनं गेलो, मला सांगितलं कोल्हापूरला जा. कोल्हापूरला गेलो तरी माझी काय नशा नाही सुटली. पण ज्या टायमाला मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, नामदीक्षा घेतल्या जी माझी नशा सुटली ते आजपर्यंत मला नशा नाही करायला झाली. ना कुठला मांस तंबाखू नाही खायत आज. एवढं माझा सद्गुरू रामपालजी महाराजांनी मला एवढी हे दिलेलं आहे. सर, जर आपल्याला आज एक आव्हान केलं की आपण एक तरी दारूचा घोट घ्यावा, त्या मोबदल्यात आपल्याला 1,00,000 रुपये आमच्या TV चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतील, तर हे आपण चॅनल स्वीकारू शकाल का? नाही सर, आज कुणी मला जरी बोललं की 1,00,000 का 1 करोड जरी कुणी दिले तरी मी ते स्वीकारणार नाही. की एवढी ती अशी भक्ती आहे की संत रामपालजी महाराजांची की एवढी चांगली भक्ती आहे आणि त्यातून सगळ्या लोकांचं नशा पण सुटू शकते. एवढी या नशेच्या आहारी मी जाणार पण नाही आणि किती करोडो मला पैसा दिला तरी मी जाणार नाही. संत रामपालजी महाराजांची शिकवण अशी आहे की ना दारू घ्यायचा ना तंबाखू घ्यायची, कुठली नशाही नाही करायची, अशी शिकवण आहे संत रामपालजी महाराजांची. त्याच्यामुळे सगळं मोक्षाचा मार्ग भेटतो. म्हणून मी दारू स्वीकारणार नाही. मला संत रामपालजी महाराजांचं आत्मज्ञान झालेलं आहे, त्याच्याबद्दल मी किती कोणी सांगितलं तरी मी दारूची नशा करणार नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते अतिशय दुर्मिळ असं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामुळे, त्या भक्तीमुळे साधकाची नशा सुटते. त्याला भौतिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपात बरेचसे लाभ प्राप्त होतात. जो कोणी रोगी असेल त्याला रोगापासून मुक्तता होते. त्याचे जे कर्म आहेत ते कर्म कटले जातात. तर अशा ह्या आपल्या अनुभवातून आपण जे आज रोगी आहे, कष्टी आहे, दुःखी आहे, जे व्यसनाधीन समाज झालेला आहे, त्या सर्वांसाठी आपल्या अनुभवातून त्यांना काय संदेश द्याल? मी माझ्या अनुभवाप्रमाणे सांगेन की माझ्या भाऊ बहिणींना सगळ्यांना सांगेन की आज ह्या जगामध्ये देव आहे, पूर्ण परमात्मा आहे. जर तुम्हाला दारूची नशा सोडवायची असेल तर या जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांना तुम्ही शरण या आणि आपलं नामदान करून आपलं पूर्ण मोक्षाचा मार्ग करा, तर तुमची नशा पूर्ण सुटेल. सर, जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांशी जोडायचं असेल, त्यांची साधना घ्यायची असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल? संत रामपालजी महाराजांच्या जोडण्यासाठी आपल्याला यूट्यूब, फेसबुक, ट्विटर यावर सगळ्या चॅनलवरती नंबर येतात. एक नंबर जरी तुम्ही डायल केला तर तुम्हाला सगळी त्याची माहिती भेटेल. यूट्यूबला, फेसबुकला काय आहे ते सगळं संत रामपालजी महाराजांचे ॲप आहेत. तर त्या ॲपद्वारे तुम्हाला सगळं माहिती मिळेल की कसं कसं काय ते. आणि ज्या भक्तांनी जशी मुलाखत दिली आहे ती मुलाखत जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला बी कळेल. आणि जर तुम्ही सत्संग ऐकला तर सत्संगाद्वारे तुम्हाला सगळ्या काय माहिती भेटेल की काय सत्संग आहे, काय आत्मज्ञान कल्याण आहे ते कसं होईल ते सगळं ज्ञान आपल्याला भेटेल. हीच माझी सगळी भावा बहिणींना नम्रपणे विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आज ज्ञान उपलब्ध आहे. श्रोत्यांनी, साधकांनी ते ज्ञान अगदी सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं. त्याचप्रमाणे बऱ्याचशा TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारित होत असताना TV चॅनलच्या जे पट्टी येते, एक पट्टी, त्या पट्टीवर मोबाईल नंबर साधकाला मिळतात. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही जवळचं नामदान स्थळ आहे त्या स्थळाचा त्याला ॲड्रेस मिळतो, तिथला संपर्क मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकते. मला हे विचारायचं आहे की या सर्व प्रक्रियेसाठी त्या साधकाला तेथे जाऊन, नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात की जेणेकरून त्याला ही भक्तिविधी, ही साधना त्याला मिळेल?
मी एक सांगेन की भाऊ बहिणीनं आपण जर नामदीक्षा घ्यायला याल तर 1 रुपयाचा पण आपल्याला खर्च येणार, 1 रुपया काय 5 पैशाचा पण खर्च येणार नाही. नामदान एकदम फ्री आहे. इकडे येऊन तुम्हाला गुरुदीक्षा पूर्ण फ्री भेटेल, सगळं मोक्षाचा मार्ग भेटेल आणि चांगलं येऊन तुमचं कल्याण होईल. हीच माझी नम्र विनंती आहे आपल्या भावी बहिणींना. धन्यवाद. नमस्कार. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.